राज्यामध्ये नको असणारे जनतेला, सामान्य जनतेला ऍक्च्युअली ते हायवे. नमस्कार मित्रो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा जो विषय आहे तर ताम्हिणी घाटामध्ये तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी 6 तरुणांचा मृतदेह थार गाडीमधून जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि मग 2 दिवसानंतर समजते की तिथे ऍक्सिडेंट झाला होता आणि 6 तरुणांचा मृत्यू झाला होता. त्याने ठीक आहे, हे ऍक्सिडेंट आता मुळात का होत आहे, तुम्ही जर गेलेल्या कित्येक वर्षातील किंवा गेल्या काही वर्षातील राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची जर स्थिती बघितली तर तुम्हाला समजेल. राज्यामध्ये नको असणारे जनतेला, सामान्य जनतेला ऍक्च्युअली ते हायवे नको आहेत, नॅशनल हायवे, तरी सुद्धा त्यांच्या माथ्यावर ते हायवे मारले जातात. पण ग्रामीण भागातील रस्त्यांची काय स्थिती आहे तर सर्व गावातील, सगळ्याच गावातील ग्रामीण भागातील लोकांना हे माहित आहे काय त्यांच्या गावात कधी रस्ता शेवटचा झाला होता. आता माझ्याच गावात 2008-9च्या दरम्यान राष्ट्रपती आले होते एकदा आमच्या गावात, त्यानंतर कोणताही रस्ता बनवला गेला नाही. त्यानंतर म्हणजे गावांच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्ते किंवा पायाभूत सुखसुविधा ज्या किंवा सुविधा आहेत त्यांचा विकास किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. आणि शहरी भागात पण नाही, असे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहेत आता ते कशासाठी केले जातात ते चांगलं माहिती आहे, सामान्य जनतेला पण माहित आहे. कारण सामान्य जनता काय इतकी काही मूर्ख नाही की त्यांना हे माहीत नाही की एवढे मोठे प्रोजेक्ट का घेतले जातात आणि का केले जातात. आणि अशा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टना प्राधान्य दिलं जातं, ग्रामीण भागातील रस्त्यांना प्राधान्य नाही. ग्रामीण भागातील रस्ते आज तसेच आहेत. तसेच आता तुम्ही कोकणातला जो प्रश्न होता त्या घाटामधून कदाचित बोगदा करता आला असता, हजारो कोटी इतर ठिकाणी घातले, त्यापैकी कोकणात एक तर रस्त्यांची वानवा आहे. मग कोकणात अजून सुद्धा रस्ते, 1-2 रस्ता सोडला तर प्रत्येक वेळेला कोकणाच्या लोकांना रस्ता उपलब्धच नाही. आणि मग त्यामुळं अशा प्रकारचे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात. ग्रामीण भागातील जो पायाभूत सुविधा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे पुढे जाऊन आणि महागात पडेल. कारण भारतीय किंवा महाराष्ट्रीयन अर्थव्यवस्था पूर्णपणे ग्रामीण भागावर आधारित